आले. त्यानंतर हे चिक्कू आहे या ठिकाणी. आंबा पिकलेला पण आहे, खाली पण पडतोय. तर आपण इथं ठेवून द्यायला आपल्या फार्मवरती एक बगीचा तयार केला आहे फळांचा. तर तो कसा आहे तुम्हाला दाखवतो. तर या ठिकाणी आंब्याचं झाड आहे, हे बघू शकता. पॅक केलं आहे पूर्ण. त्याच्या आतमध्ये आंबे वगैरे सर्व आहे. तर हे आंब्याचं झाड आहे. त्यानंतर हे बघू शकता या ठिकाणी आपण मोसंबीचं जे झाड आहे ते लावलेलं आहे. मोसंबी आलेले आहेत त्याला अशा पद्धतीनं. त्यानंतर अजून तुम्हाला दाखवतो, तिथं वरती बघू शकता हे आपलं पपईचं झाड आहे. पपया आलेलं आहे त्याला पूर्ण. त्यानंतर इथं हे आपलं सीताफळीचं झाड आहे, सीताफळ आलेलं आहे. त्यानंतर इकडे या. त्यानंतर या ठिकाणी बघू शकता तुम्ही हे बोरीचं झाड आहे, बोरं पण आलेलं आहे. नारळ पण आहे आपल्या घराभोवती पण आहे आणि इथं पण आहे. त्यानंतर हा आंबा आहे, हा आंबा पण एकदम प्युअर आंबा आहे, बघू शकता. त्याला आंबे प्यायला मोठ्या प्रमाणात. हा आपला केशर आंबा आहे आणि त्या ठिकाणी चिक्कू वगैरे. अजून तुम्हाला दाखवतो कसे कसे ते आपल्याकडे. हे बघू शकता ही संत्री आहे, याला संत्री आलेली आहे, वरती आलेली आहे. 4-5 संत्री जवळ यायला लागले. त्यानंतर या ठिकाणी आपण हे बघू शकता हे डाळिंबीचं झाड आहे, डाळिंब वगैरे फुलं लागलेले त्याला, हे बघू शकता. त्यानंतर इथं पण आपलं सीताफळ आहे, ही पण सीताफळ आहे. त्यानंतर हे बघू शकता आपल्याकडं जांभळीचं झाड आहे, जांभळ त्याला लागलेले आहेत, हे पण दाखवतो. बघू शकता, दाखव इथं अशा पद्धतीने याला जांभळं पण लागलेले. त्यानंतर आपल्याकडे अजून झाड आहेत. तर हे बघू शकता हे केशर, त्यानंतर सीताफळ, त्यानंतर भरपूर असे झाडं आहेत. ते बघू शकता हा आपला आंबा आहे लालबागचा त्या ठिकाणी पण. त्यानंतर त्या ठिकाणी आपलं हे चिक्कू आहे. त्यानंतर इथं शेवगा पण आहे. इथे लिंबाचं झाड आहे, लिंब पण आले त्याला, बघू शकता. हे लिंब पण आलेले आहे, व्यवस्थित अशी लिंबाचं झाड आहे. त्याच्यानंतर इकडं वरती शेवग्याचं झाड आहे. असे भरपूर आपण झाडं लावले आहेत. इकडं पण या तिकडे झाड उतरलेले. आपलं अंजीरचं पण झाड आहे आणि अंजीर आलेले आहे, बघू शकता. खूप असे अंजीर आहेत, आता झाड भरलेले.